काय ग? काय केलंय हे? अरे काय ठेवलंयस? काय सांगितलं होतं मी? मला मुगाच्या डाळीचं वरण हवं. सांगितलं होतं की नाही? तुम्हा लोकांना सांगितलेलं कळतच नाही का? हा? कामिनी, आवाज जरा हळू. आणि मालकीण असल्याच्या थाटात ऑर्डरी देऊ नकोस तू. हे घर तुझं नाहीये. मी तुला तुझी राहण्याची व्यवस्था करायला सांगितलं होतं. झालीये का ती व्यवस्था? तर बॅग भरायला घे. आई प्लीज असं नका ना वागू, प्लीज प्लीज. माझ्या आईला घराच्या बाहेर काढू नका हो. या वयात ती कुठे जाईल, काय करेल? तुला आईची एवढी काळजी असेल ना, तर तू पण तिच्या बरोबर जाऊ शकतेस. आई, माझ्या आईचा माझ्यावर आणि या घरावर काहीच अधिकार नाहीये का? रागिणी, तुझ्या आईचा तुझ्यावर नक्की अधिकार आहे, पण या घरावर नाहीये. एका आईचा आपल्या मुलीवर पूर्ण अधिकार असतो आणि वेळ प्रसंगी मुलीने सुद्धा आईची पूर्ण जबाबदारी घ्यायची असते. पण कुठल्याही आईला तिच्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसतो. आणि तीच चूक कामिनी करत आली. तिने कायम तुझ्या संसारात ढवळाढवळ केली आहे आणि तुझ्या मुलीला बिघडवलंय. आज अनिका जी वाया गेलीये ना, ती केवळ तिच्यामुळे. ही जोपर्यंत घरात आहे ना, तोपर्यंत काय अनिका सुधारणार नाही. आणि मला माझ्या नातीला वाया जाऊ द्यायचं नाहीये. तिला नीट मार्गावर आणायचंय. त्यामुळे आता कामिनीने या घरात राहायचं नाही. हे बघ, तुला तुझी व्यवस्था दुसरीकडे करता येत नसेल ना, तर मला सांग. मी करेन तुझी व्यवस्था, पण तू आता इथे राहू शकत नाहीस. हां, हॅलो नयनतारा. नाही, मला विचारायचं होतं की 15 मार्चला राजनचा बर्थडे आहे ना? अगं बाई, हो, खरंच की. हो हो, माझ्याही डोक्यातून गेलंच होतं ग ते. खरं तर राजन कधी त्याचा वाढदिवस साजरा करत नाही. हां, पण आता यावर्षी कमळी आली आहे ना, मला वाटतं ती राजनचा वाढदिवस नक्की साजरा करेल. पण तू हे अचानक कसं काय विचारलंस? नाही, म्हणजे मला माहिती होतंच, म्हटलं एकदा फोन करून खात्री करून घ्यावी. हो, बरं बरं. प्राजक्ता, अगं ऋषी सर कुठे आहेत? थांब, मी कॉल करते त्याला आणि विचारते. कमळे, अगं ते बघ ऋषी सर. चल. ऋषी सर, अहो बरं झालं भेटलासा. खरं मला तुमच्या मदतीची गरज आहे. काय झालं? अहो सर, कमळेनं इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलाय. अरे वा, चांगली गोष्ट आहे की. बरं झालं भाग घेतलास. होय सर, चांगली गोष्ट आहे. खरं आता कसा अभ्यास करू त्याच्याबद्दल काहीच माहित नाही मला. अहो सर, हिनं काय स्वतःहून भाग घेतलेला नाही. त्या माकडीने वय बाई, तुझ्या त्या हुशार, अल्लड, निरागस, गोळ्या बाबड्या बहिणीनं मुद्दाम तुला भाग घ्यायला लावलाय. चॅलेंज दिलंय सर हिला. अच्छा, चॅलेंज दिलंय.